ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या घरी एसीबीनं धाड टाकली आणि राजन साळवींना आता बँक खात्याच्या तपासणीसाठी नेण्यात आलेला आहे। साळवींच्या घराबाहेर कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। राजन साळवींच्या घरी तब्बल 6.5 तास हा सगळा तपास सुरू होता आणि रत्नागिरी जिल्हा बँकेतील लॉकरची आता एसीबीकडून चौकशी करण्यात येणार आहे। अधिकचे अपडेट जाणून घ्या, अमोल मोरे आपल्यासोबत आहे। अमोल, दीपक, साधारणपणे 6.5 तासाहून देखील अधिक काळ झाला आणि चौकशी सुरू आहे। साधारण सकाळी 9च्या दरम्यान हे अधिकारी या ठिकाणी दाखल झाले आणि आता ज्या वेळेला आपण चित्र बघितलं की त्या व्हिडिओज पाहतोय ते राजन साळवी यांचा आरडीसी अर्थात रत्नागिरी जिल्हा जी बँक आहे त्या ठिकाणी एक लॉकर आहे, त्या लॉकरमध्ये काही दागिने आहेत, त्या डॉक्युमेंट्स आहेत किंवा इतर जी काही चौकशी संपत्ती संदर्भातली त्या लॉकरमध्ये नेमके कोणत्या त्यासाठी आता रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये राजन साळवी यांना इथं आणलेलं आहे। बाहेर पोलीस आहेत, आतमध्ये बँकेचे अधिकारी मॅनेजर आहेत, एसीबीचे अधिकारी आहेत आणि स्वतः राजन साळवी जे आहेत ते सध्या ह्या लॉकरची चौकशी करतात। लॉकरमध्ये काय काय आहे त्याची माहिती जी आहे एसीबी अधिकाऱ्यांकडून घेतली जात आहे। अर्थात ज्या वेळेला काही 5 ते 10 मिनिटांपूर्वी ज्यावेळेला राजन साळवी यांना जिल्हा बँकेकडे नेण्यात आलं त्यावेळेला कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला, कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि राजन साळवी यांच्या गाडीच्या पुढे चालून एकंदरीत आपला निषेध व्यक्त करण्याचा जो आहे तो या ठिकाणी निर्णय घेतलेला होता। अर्थात पोलिसांची मध्यस्थी काही जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत शिवसेनेचे त्यांनी यामध्ये मध्यस्थी केली, त्यामुळे कार्यकर्त्यांना काहीसा माघार घ्यावी लागलेली आहे। राजन साळवी यांना एकच सांगणं आहे पोलिसांचं की तुम्ही सहकार्य करा, कोणत्या प्रकारचं कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही किंवा कायदा हातात घेतला नाही कार्यकर्त्यांकडून त्याची खबरदारी घ्या, अशा प्रकारचं आवाहन जे ते पोलिसांकडून देखील करण्यात आलेलं आहे। सध्याच्या घडीला कार्यकर्त्यांचं एकच म्हणणं आहे तुम्हाला जी काही माहिती हवी ती घ्या, परंतु एकंदरीत कुठेतरी अटक होते का आपल्या नेत्याला त्या संदर्भातली काळजी किंवा जी भीती होती त्या कार्यकर्त्यांना आहे, त्यामुळे काहीसे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसून येत आहेत। अर्थात आता आरडीसी बँकेचा हा लॉकर जो आहे तो चेक केला जाईल आणि त्यानंतर आपण अशी एक आशा करू शकतो की नेमकी अटक होते नाही होते हे आपल्याला स्पष्ट होईल। आतापर्यंत आपण पोलीस किंवा एसीबी अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याकडून अटकेसंदर्भात कोणता अद्याप नाही। अमोल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अधिकचे अपडेट जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।